श्री गुरुचरित्र कथासागर अध्याय 14। श्री गणेशाय नमः। सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले, हे श्रेष्ठ शिष्योत्तम, गुरुचरित्राची गोडी अवीट आहे. कितीही ऐकले तरी मनाची तृप्ती होत नाही. सायनदेवाच्या घरी शिष्यासह श्री गुरूंनी भिक्षा केली. सायनदेव व त्याची पत्नी जारवाई यांनी श्री गुरुचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यामुळे श्री गुरु संतुष्ट झाले. त्यांनी दोघांना उत्तम सांसारिक सुख प्राप्ती आणि पारलौकिक कल्याणाचा भरघोस आशीर्वाद दिला. श्री गुरूंची ज्यांच्यावर कृपा होते त्यांचे ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीकडे कल्याण होते. सायनदेवाला त्यांच्या वंशात भगवत भक्त जन्माला येतील. ते दीर्घायू, वैभव संपन्न, ज्ञानी, मातापित्यांना संतोष देणारे असतील असा आशीर्वाद मिळाला आणि मृत्यूनंतर सद्गती लाभावी अशी सायनदेवाने प्रार्थना केली. श्री गुरूंनी तत्काळ तथास्तु म्हटले. श्री गुरूंची आपल्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. आपल्यावरील कोणतेही महान संकट ते त्वरित निवारण करतील याबद्दल सायनदेवाला विश्वास वाटू लागला. तो सद्गुरुचरणी लीन होऊन म्हणाला, स्वामी, मी ज्या यवनाकडे चाकरी करतो तो महाक्रूर आहे. तो दरवर्षी राजदरबारात अनेक ब्राह्मणांना निमंत्रित करतो व नंतर त्यांचा घात करतो. आज त्याने मला बोलावले आहे. मी गेलो की तो मला नक्की ठार मारेल. पण सद्गुरू, आपली भेट झाल्यावर माझेच प्राण जाणार असतील तर यापुढे काय होणार? मला तुमचे दर्शन झाले. आता मृत्यूचे भय वाटत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, सायनदेवा, तू अजिबात भिवू नकोस. तू त्या क्रूर यवनाला निश्चिंत मनाने जाऊन भेट. तो तुला अपाय न करता उलट संतुष्ट होऊन स्नेहभावाने पुन्हा आमच्याकडे पाठवेल. तू परत येईपर्यंत आम्ही इथेच राहू. तुझ्यावर माझा अभय हस्त आहे. वंशपरंपरेने तू माझा निज भक्त आहेस आणि तुझे वंशजही परंपरेने महान भक्त होतील. तुझे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. तू दीर्घायुषी आहेस. जा. असे वरदान मिळताच सायनदेव यवनाकडे गेले. सायनदेवाला पाहताच सायनदेव त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. अतिशय त्रस्त होऊन यवन सायनदेवाकडे पाठ फिरवून महालात गेला. त्याचे चित्त भ्रमित झाले. चक्कर येईल असे वाटू लागले. त्याला ग्लानी आली आणि तो आगतिक होऊन आडवा झाला. यवनाने पाहिले त्या क्षणापासून सायनदेवाला आता आपले काय होणार म्हणून भय वाटत होते. मनामध्ये श्री गुरुचे अखंड ज्ञान होतेच. गुरु कृपा असणाऱ्याला कळी काळाचेही भय नसते. सायनदेवावर रागवून महालात गेलेला यवन भ्रमित होऊन गाढ झोपे गेला. त्याला शरीर स्मरणही राहिले नाही. त्या सुषुप्ती अवस्थेतच एकाएकी त्याच्या हृदयात ज्वाला भडकू लागल्या. तो जागा झाला. त्याला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. कोणीतरी तेजस्वी ब्राह्मण आपल्या शरीरावर शस्त्राने आघात करून अवयव छेदून टाकत आहे. अतिशय घाबरून तो त्या भयानक स्वप्नातून जागा झाला. बाहेर एका ब्राह्मणाला तिष्ठत ठेवले आहे याचे त्याला स्मरण झाले. तो धावत महालातून बाहेर आला व तेथे बसून राहिलेल्या सायनदेवाचे पाय धरले. तिष्ठत ठेवल्याबद्दल क्षमा मागितली. सायनदेवाला त्वरित वस्त्रेभूषणे देऊन सन्मानित करून निरोप दिला. त्या क्षणी त्या यवनराजाची शरीर व्यथा बरी झाली. सायनदेव श्री गुरुवरील भक्तीने भारावून चकित आनंदित होऊन परत गेला. नदीतीरी सद्गुरू नृसिंह सरस्वती शिष्यांसह बसले होते. तेथे जाऊन तो त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, मी आता यापुढे तुमचे चरण सोडणार नाही. आपणच मला वाचविलेत. आपणच माझे उद्धार करते आहात. मी आपल्याबरोबरच येणार. मला आपला शिष्य करून घ्या. तेव्हा स्वामी म्हणाले, दक्षिण दिशेला आम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी जात आहोत. आम्हाला पुष्कळ तीर्थयात्रा करायच्या आहेत. 5 वर्षांनी पुन्हा येऊ. तेव्हा तुला दर्शन घडेलच. तुझ्या गावाजवळच आम्ही राहू. तुमची सर्व अनिष्टे नाहीशी झाली आहेत. अशा प्रकारे सायनदेवाची समजूत घालून स्वामी तेथून शिष्यासमवेत तीर्थे पाहत वैजनाथ येथे आले. तेथे आपले नाव, कीर्ती, योग्यता कोणालाही कळून न देता राहिले. त्यावर नामधारकाने विचारले, गुरूंनी गुप्तपणे निवास का केला? शिष्यांना कोठे पाठविले?
यावर सिद्ध म्हणाले, तू श्रद्धापूर्वक शांतपणे ऐकावे. मी सर्व सविस्तर सांगतो. गुरुचरित्र अपार आश्चर्यकारक आहे. 14वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.